ठीक आहे, आता आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 8.2 मधला 5th क्वेश्चन. तर क्वेश्चन काय बघूया. लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ अ रोम्बस क्वाड्रिलॅटरल ABCD आर. तर लेंथ कशी आहे 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहे. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ द रोम्बस. तर रोम्बसचं साइड आणि आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. त्यांनी काय दिले आपल्याला, तर डायगोनल्स दिले. डायगोनल्स किती आहेत 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. तर या दिलेल्या माहितीवरून किंवा इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय काढायचं आहे, साइड आणि पेरिमीटर काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला रोम्बसच्या प्रॉपर्टी माहित पाहिजेत. रोम्बसची प्रॉपर्टी काय, तर डायगोनल्स काय करतात, एकमेकांना बायसेक्ट करतात, म्हणजे ते दोन समान भाग करतात. तर AC आणि BD काय डायगोनल्स ऑफ द रोम्बस. हियर सेगमेंट AC अँड काय नाव आहे BD आर. हे काय आर डायगोनल्स ऑफ द रोम्बस. तर हे काय डायगोनल्स आहेत. डायगोनल्स ऑफ रोम्बस. हे काय रोम्बसचे डायगोनल्स आहेत. तर ते डायगोनल्स कसे करणार आहेत, तर एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत. आणि ते कसे इंटरसेक्ट करणार आहेत, तर तो इंटरसेक्ट केल्यानंतर जो अँगल तयार होणार आहे तो कसा असणार आहे 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्री आलं म्हणजे आपण इथं काय वापरू शकतो, तर पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. तर हे डायगोनल्स बायसेक्ट करतात म्हणून मी घेणार लेंथ AO इज इक्वल टू, AO म्हणजे काय 1/2 AC. लेंथ AO इज इक्वल टू 1/2 लेंथ AC. तर इथं लेंथ AC किती दिली, तर मी लेंथ AC किती म्हणतो 16 सेंटीमीटर. लेंथ AC किती म्हणतो 16 सेंटीमीटर. आणि लेंथ BD हा सेकंड डायगोनल आहे, हा किती म्हणतो 12 सेंटीमीटर. लेंथ BD इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. तर AC म्हणजे किती 1/2 इंटू 16. आता इथं प्रॉपर्टी काय येणार, प्रॉपर्टी ऑफ रोम्बस म्हणूया आपण. ठीक आहे, डायगोनल्स बायसेक्ट करतात म्हणजे काय रोम्बसची प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ऑफ रोम्बस काय म्हणायचं, प्रॉपर्टी ऑफ रोम्बस, रोम्बसची प्रॉपर्टी. 1/2 इंटू 16 म्हणजे आन्सर किती आलं 8 सेंटीमीटर. याला लेंथ AO. लेंथ AO वाला 8 सेंटीमीटर. आता नेक्स्ट काय आपल्याला लेंथ BO काढायला लागणार आहे. आणि या ट्रायंगल मध्ये AOB मध्ये काय वापरायचं, पायथागोरसचा थेरम वापरायचा. लेंथ नेक्स्ट काय BO. लेंथ BO म्हणजे काय करणार 1/2 लेंथ किती येणार आहे, BO कशाचा हाफ असणार आहे, BD च्या हाफ असणार आहे. 1/2 लेंथ BD. रिझन काय येणार आहे, सेम येणार आहे प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. रोम्बसची काय प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. रोम्बसची काही प्रॉपर्टी की डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. आणि ते कसे बायसेक्ट करतात, तर परपेंडिक्युलर. म्हणजे काय बायसेक्ट केल्यानंतर जो अँगल जो तयार होणार आहे तो काय होणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. 1/2 इंटू BD किती बघा, BD दिलाय 12 सेंटीमीटर म्हणजे किती आलं 6 सेंटीमीटर. काय आला लेंथ BO वाला 6 सेंटीमीटर. आपल्याला काय मिळाले, तर लेंथ BO मिळालाय 6 सेंटीमीटर. आणि लेंथ आपण AO किती काढला, तर 8 सेंटीमीटर. लेंथ AO किती आला 8 सेंटीमीटर. आता मी ट्रायंगल AOB मध्ये, इन ट्रायंगल AOB या ट्रायंगल मध्ये अँगल O काय आहे, तर अँगल AOB काय आहे 90 डिग्री. का, तर प्रॉपर्टी ऑफ रोम्बस म्हणा किंवा डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. काय म्हणूया, डायगोनल्स ऑफ रोम्बस, डायगोनल्स ऑफ रोम्बस ते काय करतात, एकमेकांना बायसेक्ट करतात किंवा बायसेक्ट इच अदर परपेंडिक्युलरी म्हणतात तरी चालतंय. बायसेक्ट इच अदर परपेंडिक्युलरी, बायसेक्ट इच अदर कसे बायसेक्ट करतात, परपेंडिक्युलरी. म्हणजे काय बायसेक्ट करताना जो अँगल जो तयार होणार आहे तो काय असणार आहे 90 डिग्री. आता बाय पायथागोरस थेरम, इथे मी काय करणार आहे पायथागोरसचा थेरम वापरणार. बाय पायथागोरस थेरम
बाय पायथागोरस थेरम. तर पायथागोरसचा थेरम काय सांगतो, तर हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू दोन साइडच्या स्क्वेअरची काय येणार आहे, सम असणार आहे. आता हायपोटेनस इथं काय AB. मी पहिला AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस किती येणार आहे, BO स्क्वेअर. आपल्याला AO आणि BO च्या व्हॅल्यू आपण काढल्या, तर AO किती आहे 8 सेंटीमीटर, म्हणजे येणार आहे 8 स्क्वेअर प्लस BO किती काढलाय बघा 6 स्क्वेअर. तर 8 चा स्क्वेअर किती येणार आहे, 8 8 जा 64 प्लस 6 चा स्क्वेअर किती येणार आहे, 6 6 जा 36. हे ऍडिशन केल्यावर आन्सर किती येणार आहे 100. AB स्क्वेअर इज इक्वल टू 100. तर 100 चा स्क्वेअर रूट किती येणार आहे, 100 चा स्क्वेअर रूट 10 येणार आहे. AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100 इज इक्वल टू 10. युनिट काय येणार आहे सेंटीमीटर. तर AB काय आहे, तर AB एक साइड आहे, कशाची, रोम्बसची एक साइड आहे AB. तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी साइड, मग आपल्याला पहिला आन्सर मिळाला साइड ऑफ रोम्बस. आता आपण नेक्स्ट काय करूया, पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय, तर सगळ्या साइडची काय असणार आहे, ऍडिशन असणार आहे. म्हणजे काय, आपण पेरिमीटर इज इक्वल टू AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD, म्हणजे सगळ्या साइड काय सेम आहे. तर आपण पेरिमीटर म्हणजे काय 4AB घेऊ शकतो. Therefore perimeter of rhombus is equal to 4 into side. रोम्बसचं पेरिमीटर आणि स्क्वेअरचं पेरिमीटर काय असणार आहे, सेम असणार आहे. स्क्वेअरच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय 4 into साइड, आणि सेम रोम्बसला काय असणार आहे, पेरिमीटरचा फॉर्म्युला 4 into साइड. 4 into, आता साइड आपण किती काढली बघा 10 सेंटीमीटर. 4 into 10 किती आलं 40. आणि पेरिमीटरचे युनिट काय असते सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर हा काय आपला पेरिमीटर. आणि आपण काय काढले, साइड काढले, साइड ऑफ रोम्बस. साइड ऑफ रोम्बस, साइड ऑफ रोम्बस, साइड ऑफ रोम्बस किती आहे, तर 10 सेंटीमीटर. युनिट द्यायला विसरायचं नाही, 10 सेंटीमीटर युनिट महत्वाचा इम्पॉर्टंट आहे. युनिट 10 सेंटीमीटर. तर आपला इथं क्वेश्चन 5 कंप्लीट झाला 8.2 मधला. आन्सर आले आपला पेरिमीटर ऑफ रोम्बस आला 40 सेंटीमीटर आणि साइड ऑफ रोम्बस किती आला 10 सेंटीमीटर. आता आपण प्रॅक्टिस 8.2 मधला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन 6. तर काय क्वेश्चन बघूया, फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. तर आपल्याला एक स्क्वेअर दिलाय आणि त्याचा डायगोनल किती दिलाय, तर ते आपल्याला डायगोनल काढायचं आहे. फाइंड काय करायचं, डायगोनल काढायचं. आणि त्याची साइड किती दिले, साइड दिले 8 सेंटीमीटर. म्हणजे काय दिले ते बघा, साइड दिले 8 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला गिवन मध्ये येणार आहे साइड. तर काय मी स्क्वेअर काढलाय, लेट म्हणजे काय कन्सिडर किंवा लेट DEFG बी द रिक्वायर्ड स्क्वेअर. म्हणजे मी काय समजलं, तर DEFG हा काय तो रिक्वायर्ड स्क्वेअर आहे, किंवा त्यांनी जो स्क्वेअर सांगितलाय तो काय DEFG. मग DEFG मध्ये काय येणार, DF आणि FG किती येणार आहे, DF इज इक्वल टू FG इज इक्वल टू किती येणार आहे 8 सेंटीमीटर. तर स्क्वेअरच्या सगळ्या साइड्स कशा असणार आहेत, समान असणार आहेत. म्हणून DF आणि FG किती येणार आहे 8 सेंटीमीटर. आता या ट्रायंगल मध्ये बघा, इन ट्रायंगल DFG यामध्ये मी काय करणार आहे, पायथागोरस वापरणार आहे आणि त्याचं मी रिझन पण देणार आहे. पायथागोरस मी काय वापरणार आहे, का तर DFG हा अँगल कसा आहे 90 डिग्री, आणि एखाद्या ट्रायंगल मध्ये जर 90 डिग्री जर अँगल होत असेल तर तिथे आपण पायथागोरस वापरू शकतो. DFG is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, by Pythagoras theorem. तर पायथागोरसच्या थेरम नुसार काय येणार आहे, DG चा स्क्वेअर इज इक्वल टू DG स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे काय हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. DF स्क्वेअर प्लस FG चा स्क्वेअर. आता DF चा स्क्वेअर किती बघा, DF म्हणजे काय साइड आहे, स्क्वेअरची साइड त्यांनी किती दिले 8 सेंटीमीटर. म्हणजे काय ना 8 स्क्वेअर प्लस 8
स्क्वेअर 8 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर म्हणजे किती झालं 64 प्लस 64 म्हणजे काय ना 2 इंटू 64. तर मी असं काय केलं 2 इंटू 64 का तर जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो तेव्हा आपल्याला मला 64 चं स्क्वेअर रूट डायरेक्ट 8 हे बाहेर काढता येईल किती आलं डीजी स्क्वेअर म्हणजे डीजी स्क्वेअर. आता डीजी मला काढायचं म्हणजे काय करणार दोन्ही साईडला मी स्क्वेअर रूट घेणार डीजी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 64. आता 64 चं स्क्वेअर रूट किती येणार आहे 8 येणार आहे आणि रूट चं स्क्वेअर रूट आहे असं रूट 2 राहणार आहे म्हणजे काय 8 रूट 2 डीजी. डीजी काय 8 रूट 2 पण डीजी म्हणजेच काय आपल्याला जो त्यांनी डायगोनल विचारलेला आहे तो डायगोनल म्हणजेच काय तर डीजी आणि त्याचं लेंथ म्हणजे युनिट काय असणार आहे लेंथचं सेंटीमीटर म्हणजे काय देअरफॉर लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर देअरफॉर length of diagonal of square is equal to युनिट काय येणार आहे 8 रूट 2 हा डायगोनल झाला 8 रूट 2 सेंटीमीटर 8 रूट 2 सेंटीमीटर. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर इथं आपला प्रॅक्टिस सेट 8.2 मधला क्वेश्चन 6 कंप्लीट झाला.